आफ्टरनून गाईज, तर तुम्ही कसे आहेत? तर आता आहे ना, आपण मंगरुळला आलो आहोत. तर तुम्ही बघू शकतात माझं रेडी झालं आहे आणि पप्पांचं पण रेडी झालं आहे. आणि इकडं मंगरुळचं घर असे मम्मी आणि आरुई रेडी होत आहेत. तर घराच्या बाहेर आलं तर असा व्ह्यू येतो, तर तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक वेल आहे त्या साईडला मागं असं, ते शेती आहे. पप्पा आणि काका इकडे बसले आणि गाडी तिकडे पार्क केली. तर बघा, हा आहे माझा मामा. तर तो थोडासा लाजून आता गेला आहे. तर तुम्ही बघा इकडं बफेलो काऊ या साईडला पण शेत आहे आपण, तिकडं पण आहे. आणि इकडं मध्येच आंब्याचं झाड आहे. तर बघा तुम्ही, खूप मोठं आहे. हे मामानीच माझे बनवले. तर इकडं बैल लावायचं आणि तिकडून बसून पळवायचं. तर तुम्ही बघू शकता तिकडे एक बैल आहे, छोटं पिल्लू आहे ते पण, आणि आताच कालच नवीन घेतले त्यांनी. तर हे इकडे, तर तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट प्रवास करताना. आपण एक स्टॉप घेतला आहे, कारण की इकडं दुगावमध्ये आपण थांबलो आहोत. तर पप्पांना लहानपणीपासून इकडचे दहीवडे आवडतात. तर इकडं आपण दहीवडे घ्यायला थांबलो आहे. तर मम्मी आणि पप्पा आताच बसले. तर आपण जाऊन तेवढे दहीवडे घेऊन येऊ. आरवी आत्ता गेली आहे आणि मला खूप कसं तर होत होतं, म्हणून मी ना कपडे चेंज केले गाडीमध्येच. तर चला जाऊया आणि बघूया. तर तुम्ही कधी दुगावमध्ये आले असाल तर एवढं खाऊन जावा, कारण की खूप छान असते हे. तर बघू शकता. तर आरू आता इकडे तयार झाली आहे, तर आता ती घेऊन येईल. तर मी जातो. पण पप्पा, आता आम्ही पहिले इकडेच राहायचो जेव्हा मी छोटा होतो तेव्हा. पण मग इकडं थोडंसं करमतच नव्हतं आम्हाला, म्हणून आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. तर पप्पांचे आपलं घर त्या साईडला आहे. जर कधी सेकंड टाईम जर मी आलो ना नेक्स्ट टाईम, तर खरंच तुम्हाला घर दाखवल. तर एक गाव आहे त्याचे त्या साईडला आपलं घर आहे. तर घर पण खूप छान आहे.
आणि इकडं ते दहीवड्याचं आहे. ऊन खूप आहे म्हणून खूप ब्लॅकिश दिसते. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो साखरपुड्यामध्ये. एंगेजमेंट खूप चांगली झाली होती. तर तिकडून जेवण बिवण करून निघालो आहोत. तर बघू शकता ट्रॅव्हलिंग चालू आहे. जर प्लॅन चेंज झाला तर कदाचित आम्ही आहे ना मंगळूरलाच नाही. मम्मीची पण खूप इच्छा होती. तर आता प्लॅन तसंच आहे. आता आहे ना पुण्याला जायचं आहे. तर नाश्ता चालू आहे आपला. आपल्याला जाता जाता आहे ना 12 किंवा 1 पण वाजू शकतात. ट्रॅफिक पण खूप आहे. आता आपण पहिला स्टॉप घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता आता 9:15 झाले आहे. तर इकडं जेवायला थांबलो. बघू शकतात गाडी इकडं पार्क करून. इकडं फक्त जेंट्स आहेत आणि इकडं पूर्ण फॅमिली आहे. तर जाऊया आणि बसूया. तर भेटतो तुम्हाला जेवण आल्यावर. आपलं जेवण आलं आहे. तर तुम्ही बघू शकतात पप्पा, आरोही आणि मम्मी इकडं बसले. तर मी स्पेशल चिकन थाळी मागवली आणि पप्पांनी नॉर्मल थाळी, मम्मीनी बिर्याणी. तर जेवण खूप भारी दिसतंय. तर टेस्ट करून बघूया कसं वाटतंय. चपाती खूपच ऑइली आहे. तुम्ही हे कोणाला दिलं? हे कोणाचं मम्मा? आपलंच का? त्यांना सांगा ना एकच नंबर, खूपच छान आहे. घरगुती जेवण बनवलं आहे यांनी. तर बघू शकता. तर भेटतो जेवण झाल्यावर. तर गाईस आता जेवण करून झालं आहे. तर तुम्ही बघू शकतात की आता निघायची तयारी झाली आहे. तर कधी नारायणगावमध्ये आले तर तुम्ही या हॉटेलमध्ये विजिट करू शकतात, सनी मटन खानावळमध्ये. तर मम्मी पप्पा आरोही सगळे गाडीत बसले. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर. आता आपण घरी आलो आहोत. तर आता वाजले आहे 12:30. तर ह्या टायमिंगला आपण घरी आलो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.